जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार. न्यूज जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती. धन्यवाद. जय भारत. आमच्या या चॅनेलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत. हम किसी से कम नहीं या आमच्या आजच्या कलाकार या मालिकेमध्ये आज विजय चंद्रकांत मनोहर या हरहुन्नरी कलाकाराबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास ऐकून घेणार आहोत. तर ऐका. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तुमचं आमच्या पुणे शहरात रेकॉर्डिंग रूम मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपलं पूर्ण नाव सांगा. विजय चंद्रकांत मनोहर. आणि लहानपणी कोणत्या टोपण नावाने बोलवायचे? राजू. आपण ही वादन कला कशी कोणाकडून शिकलात? आपले गुरु वगैरे कोण? माझे गुरु माझे वडील. आणि माझे वडील हे प्रभाकर पंडित, त्यावेळेचे संगीतकार, त्यांच्याकडे वायलिन शिकायचे आणि त्यांच्याकडनं ही कला मी शिकलो. आणि हे माझे एक गुरु लहानपणापासून ते. आणि दुसरं म्हणजे गझलचं काही शिक्षण मी मेघनाथ कोल्हापुरे, म्हणजे जे पद्मिनी कोल्हापुरे आहेत ऍक्ट्रेस, त्यांचे सख्खे काका, ते माझे गझलसाठी गुरु. त्यांच्याकडून मी सध्या गझल शिकतोय आणि त्यांनी रचलेल्या गझलला मी संगीत द्यायचा प्रयत्न करतोय. अरे वा वा. आणि म्हणून मग मी ती प्रेरणा करून त्यांच्याकडनं वायलिन शिकलो. मग तुमचे गुरु वडील आणि वडिलांचे गुरु? वडिलांचे गुरु प्रभाकर पंडित. अच्छा. आणि नंतर मी थोडं आता अलीकडे एक मेघनाथ कोल्हापुरे म्हणून आहेत पनवेलमध्ये. ते म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे जी ऍक्ट्रेस आहे तिचे काका सख्खे, मंगेशकर घराण्याशी रिलेटेड. त्यांनी रचलेल्या गझलला संगीत देण्याची संधी दिली की तुम्ही मी रचलेल्या गझलला संगीत द्या. हे अजून चालू आहे काम आमचं. आणि ते त्यांच्याकडे मी थोडंसं गझलचं शिक्षण घेतलं, कारण संगीत देताना गझल म्हणजे काही आपल्याला कळलं पाहिजे जरा. त्यांच्याकडे आता थोडंसं गझलच्या वरती शिक्षण घेते. ते आमचं चालू आहे काम आमचं, आम्ही पूर्ण झालेलं नाहीये. आतापर्यंत वादन तुम्ही कोणाकोणाकडे शिकलेला? मी शिकलो कोणाकडे नाही, वडिलांकडनं शिकलो तेवढंच. आणि बाकीची सगळी वाद्य माझी मी शिकलेलो आहे. आता अलीकडे मी संतूर वाजवतो. आता 2-2.5 वर्ष आली मी संतूर घेतो आणि संतूरवर आता काही कार्यक्रम करतो. मी बेसिकली व्हायोलिन, मेंडोलिन, गिटार, माउथ ऑर्गन, संतूर, कीबोर्ड ही वाद्य वाजवतो. तुम्ही स्ट्रगल केलंय का? आजकालचे कलाकार म्हणतात आम्ही खूप त्रास सहन केला, स्ट्रगल केलं. तर तुमच्या स्ट्रगल बद्दल जरा सांगा ना. स्ट्रगल म्हणजे असं आहे की मी त्या बँकेत नोकरीला होतो, आधी शेवटी मी मॅनेजर पर्यंत होतो. त्यामुळे वेळ आपल्याला असा मिळत नाही, कारण नोकरी आपली पहिली असते. आणि स्ट्रगल म्हणजे असं आहे की आपण नवोदित असल्यामुळे आपल्याला पटकन सगळे कार्यक्रम मिळतात असं नाही. आपल्याला काही प्रेझेंट करण्याची संधी लागते. मला एक कार्यक्रमाची संधी द्या, तुमच्या मंडळाला मला कार्यक्रमाची संधी द्या, असं करून मग मला ते कार्यक्रम मिळत गेले. आणि हे माझं स्ट्रगल आहे. स्ट्रगल म्हणजे आता मी नोकरीत असल्यामुळे मला अशी कमिटमेंट देता येत नव्हती, कारण ते मॅनेजर होतो बऱ्याच ठिकाणी सोडली होती. ठीक आहे, मी उद्या कार्यक्रमाला दुकान रविवारशिवाय मला पर्याय नव्हता. रेकॉर्डिंग वगैरे सुद्धा मला ते सांभाळूनच करायला लागत होतं. स्ट्रगल म्हणजे हाच झाला की मी स्वतःहून खूप धडपडलो काम कार्यक्रम मिळवण्यासाठी. आणि जसं जसं मी वेगवेगळ्या मंडळात कार्यक्रम करत गेलो तसं मग मला संधी मिळत गेली. मी माहीत व्हायला लागलो सगळ्यांना. असं आहे. आता तुमची शोची ठिकाणं कोणती होती? जिल्हा, महाराष्ट्राबाहेर का भारताबाहेर? नाही, महाराष्ट्रात म्हणजे पुणे, भागवत, कोल्हापूरला एक छोटासा कार्यक्रम केला. बरीचशी व्याप्ती मुंबई आणि मुंबई पनवेल तिथेच केली. आतापर्यंत बोला सर. बोला ना. आतापर्यंत पुरस्कार, पदक, मानपत्र, सन्मान अशा काय मिळालेत का आपल्याला? मला म्हणजे लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम असा एक ग्रुप आहे इथे. त्याने मला 2 वर्ष आधी गुरुवंदना म्हणून एक पुरस्कार मला दिला त्यांनी. त्याच्यानंतर रोटरी क्लब ऑफ पनवेल जे आहे त्यांनी मला पुरस्कार म्हणजे अशी सर्टिफिकेट वगैरे दिली.
हं, त्याच्यानंतर ऑक्टेवियन्स ग्रुप म्हणून एक कलकत्त्याचा ग्रुप आहे. हं, तर ते असं म्युझिक कॉम्पिटिशन भरवायचं आणि त्याच्यात मी भाग घ्यायचो आणि त्यांनी मला मग सर्टिफिकेट रूपात बरेच पुरस्कार दिले. त्यांनी मला ते ऑनलाईन करण्याची संधी दिली. पाऊण तासाचा मला प्रोग्राम ऑनलाईन करायला सांगितला, जो जवळपास भारतभर बघितला आला. कारण त्यांचे सभासद जवळ 20,000च्या वरती होते आणि ते मला त्यांनी करण्याची संधी दिली ऑनलाईन. असे प्रोग्राम बाकी मग बऱ्याच ठिकाणी सर्टिफिकेट वगैरे ट्रॉफीज वगैरे असे देत असतात. दुसरा आता मी चांगला कार्यक्रम केला म्हणजे एक लायन्स क्लब एक महानुभव म्हणून आहे. त्यांनी जे सैनिक लढले कारगिल वगैरे युद्धात आणि त्यांचा जो त्यांना अवॉर्ड मिळाले त्यांचा गौरवाचा कार्यक्रम इथे करण्यात आला आणि त्या कार्यक्रमाची संगीत संयोजनाची सगळी व्यवस्था त्यांनी माझ्याकडे दिली. तर हा एक मला मोठा पुरस्कार होता की या लोकांसमोर मला संगीत सादर करण्याची संधी मिळाली म्हणून माझा कार्यक्रम सेटअप केला होता तिथे. तर असे पुरस्कार म्हणजे असे सर्टिफिकेट ट्रॉफी या रूपात मला मिळालेले आहेत. पहिलं कौतुक किंवा पहिलं मानधन तुम्हाला आठवतंय का? हो आठवतं की. आठवतं म्हणजे मी 10वीत होतो आणि मी 10वीत असताना एक ठिकाणी मी 10वी म्हणजे कधी सांगतो 75 साल त्यावेळेला एक कार्यक्रम झाला तिथे मी व्हायोलिन वाजवलं. तर मला 10 रुपये म्हणून बक्षीस एकाने दिले. ते माझं खरं मानधन होतं, खरं कौतुक होतं. ते 10 रुपये मला खूप वाटले कारण बऱ्याच जणांनी माझं कौतुक केलं तिथे. आता 75 10 रुपये खूप किंमत होती. मी पैशांपेक्षा ते माझं मोठं मानधन असं समजतो. इतर कोणते वाद्य किंवा आत्ताचं वाद्य धरू आपण आणि तुम्ही वाजवत असलेलं वाद्य फरक काय वाटतो तुम्हाला? आता मी संतूर वाजवतो कारण त्यामध्ये प्रत्येक वाद्य हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आता व्हायोलिन जरी हे असलं स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट असलं तरी व्हायोलिन वाजवण्याची पद्धत वेगळी, मेंडोलिन वाजवण्याची पद्धत वेगळी, गिटारची वेगळी आणि संतूरची वेगळी. संतूरला जे असे स्ट्रोक्स येतात आपले रेझोनेटिंग स्ट्रोक्स ते इव्हन मी कीबोर्ड वाजवून त्याच्यावर येऊ शकत नाही. म्हणजे माझा अॅक्युस्टिक कडे जास्त कल आहे. अॅक्युस्टिक वाद्य आणि तुमचं इलेक्ट्रॉनिक वाद्य खरोखर खूप फरक आहे. आता कार्यक्रमात कमी तिथे आम्ही तिथे कीबोर्ड वाजवतो पण जेव्हा प्रत्यक्षात अॅक्युस्टिक वाद्य वाजवतो त्याची मजा जरा वेगळीच असते. त्यातले स्वर वेगळेच असतात. आता एक संतूरवर मी वाजवतो तर मला अनुभव आला आणि हे वेगळी वाद्य वाजवण्यामुळे मला एक फायदा झाला की मी जेव्हा माझं म्युझिक कंपोजिशन करतो त्यामुळे कुठल्या वाद्याचा आवाज कसा यायला पाहिजे, कसं वाजलं पाहिजे हे थोडंसं मला माहिती झालेली आहे. हे मला म्युझिक कंपोजिशन माझ्या कंपोजिशन मध्ये उपयोग होते याचा. आता ग्रुप वादन आणि स्वतंत्र वैयक्तिक वादन याच्यामध्ये फरक आहे का? दोन्ही योग्य वाटतं तुम्हाला किंवा सोयीस्कर वाटतं? नाही खूप फरक आहे. ग्रुप वादन आणि सोलो वादन मध्ये खूप फरक आहे. सोलो वादन मध्ये काय असतं तुमची प्रमुख भूमिका असते. आता मी वायलिनवर गाणं वाजवतो, मी गाणं वाजवतो आणि मला थोडं मग तबला असेल दुसरं काय वाद्य मला अकंपनी करतात. पण जेव्हा आपण ग्रुप वादन करतो तेव्हा समजा माझ्याकडे वायलिनचं काम आहे, दुसऱ्याकडे गिटारचं काम आहे, ते एकमेकांवर ताळमेळ असते, बॅलन्सिंग करून ते वाजवायला लागतं. अलर्टनेस त्याच्यात खूप असतो की आता अरे त्याचं वाजत त्यांना लगेच मला वाजवायचं त्याचं जर का चुकलं तर मला धरून ठेवायचंय. म्हणजे हे जे आहे एकमेकांना धरून ठेवणे ही भावना ती ग्रुप वादनात येते. सोलो वादनात असं येत नाही. असं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. सोलो म्हणजे काय तुम्हाला वाजायचं असतं कुठेही तुम्ही चुकला तर ऍडजस्ट वगैरे करता येतं पण ते तुम्हाला ग्रुप वादनात करता येत नाही. ग्रुप वादनात सगळं बॅलन्स तुम्हाला वाजवायला लागतं. नोकरी करताना महिला कुटुंब आणि संसार सांभाळतात पण पुरुषांना पण तसं सांभाळावं लागतं. तर तुम्ही कसं ते सांभाळायचं कला आणि कुटुंब? बरोबर आहे तुम्ही म्हणता ते आपल्याला पुरुषांनी तसं सांभाळावं लागतं. कारण आता कामावर मी येतो 9 वाजता रात्री, परत सकाळी 8 वाजता जायचो. मग ते आल्यानंतर थोडासा वेळ वाजवायचा. मग त्याच्या घरचे म्हणतात अरे बापरे काय रे काय काढलं. पण नंतर हळूहळू त्यांना कळायला लागलं वादन थोडा वेळ जरी वाजवलं ना तरी दिवसभराचा स्ट्रेस सगळा निघून जातो. संगीताने आपलं खरोखर मन शांत होतं. एक अर्धा तास जर का तुम्ही वाजवलं तर ते शांत होतं. पण आपल्याला खूप कसरत करायला रविवार आता म्हणजे कार्यक्रम घ्यायचो. मग आता लोकांची घरच्यांची हे अरे आपण उद्या इकडे फिरायला जाऊ उद्या तिकडे जाऊ पण आमचा कार्यक्रम म्हटल्यावर परत ते कॅन्सल करायला लागायचे. त्यामुळे पण त्यांना ते बॅलन्सिंग याचे पण करायला लागतं. यांनाही गृहित धरून
आपले सगळे कार्यक्रम करणं, रेकॉर्डिंग करणं हे करायला लागतं. त्यामुळे जसं बायकांना स्ट्रगल करायला लागतं नक्की म्हणून पुरुषांनी तेवढं स्ट्रगल करायला लागतं. असं नाही की बाबा तुम्ही पूर्णपणे तुम्ही त्या याच्यावर झोपून देऊ शकता. तुम्हाला संसारपणे तिथे पण थोडंसं लक्ष द्यायला लागतं आणि ते सांभाळून सगळं करायला लागतं. तुमच्या प्रत्येक वादनाचे किस्से वेगवेगळे असतील, हो आहेत ना. पण त्यातला एका वादनाविषयी काय अनुभव किंवा किस्सा ऐकवाल का तुम्ही? म्हणजे आता म्हणजे इन्स्ट्रुमेंट नाही वाजवायचं, पण एखाद्या घडलेली घटना किंवा काय पटकन काय ते प्रॉब्लेम झाला त्याबद्दल हे वापरलं ते वापरलं असं काही? हो हो झालं ना. असं झालेलं आहे. आता मी एका कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे मेंडोलिंग वाजवण्यासाठी गेलो होतो आणि त्या मेंडोलिंग वाजवणार आणि कीबोर्ड वाजत ऐकायला आलाच नाही. मग त्या मेंडोलिंग सोडून मला ते कीबोर्ड वाजवायला लागलं. थोड्या वेळ तो कीबोर्डवाला उशिरा आला. मग ते कीबोर्डवरून उतरून मला परत मेंडोलिंग वाजवायला लागलं. म्हणजे थोडा कमी तिथे आम्ही हा कन्सर्ट मी तिथे हे केला. आता दुसरा एक अनुभव सांगायचा म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एका ठिकाणी मला शास्त्रोक्त वाजवण्यासाठी बोलवलं. म्हणजे शास्त्रोक्त साथीला बोलवलं. तर तिथे त्याने एक राग गायला आणि मला म्हणे या रागात मी गाणार आहे. खरं सांगायचं मला तो रागाची एवढी माहिती नव्हती, पण मी तिथे असं दाखवलं नाही मला तो राग येत नाही. मला फॉलो करते बघून मला बरोबर फॉलो करता आला. नंतर त्यांची मला सांगणारे वाद छान तुझी साथ केली. तेव्हा नंतर मी सगळं नाही या रागाचा आता आपण अभ्यास करायला पाहिजे, परत कधी वेळेला आपल्याला असं करता येईल. तर असं म्हणजे काही काही ठिकाणी करायला लागतं तिथे वेगवेगळं. हा मला फायदा झाला वेगळी वाद्य वाजवण्याचा. ते ऐकलं कोण नाही तर मला ते पिकअप करता येत होतं आणि येतं असं थोडं थोडं. या पहिल्या भागामध्ये आपण आता इथेच थांबूया. हा आपण आता पुढच्या भागात पुढील किस्से आणि तुमचे अनुभव कलेबद्दलचे ऐकण्यासाठी आम्ही पण उत्सुक आहोत आणि इतर श्रोते प्रेक्षक सुद्धा उत्सुक आहेत. हा त्या पहिल्या भागामध्ये तुम्ही खूप छान आमच्याशी गप्पा मारले, अनुभव सांगितले. आता आपण भेटूया दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अच्छा.